विक्रमगड इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सीएनसी मशीन 14 वर्षांपासून बंद अवस्थेत। आदिवासी विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी। नांदेडच्या एका गावातली नाथपंथी डवरी गोसावी समाजातली 55 कुटुंब गेल्या 22 महिन्यांपासून होती बहिष्कृत। अखेर बहिष्कार मागे खून करणाऱ्या आरोपीला प्रोत्साहित केल्याचा या कुटुंबियांवर जात पंचायतीचा होता संशय। हिंगोलीतल्या भागवत कुटुंबियांना भानमती केल्याचा आरोप करत करण्यात आली जबर मारहाण। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। माझे दोन्ही पाय बांधायचे रस्सीनं मला उलट टांगून बाथरूम मध्ये कोंडून जायचं। कुठे पण बाहेर गेल्यावर मला बाथरूम मध्ये कोंडायचं। सततची मारहाण, बाथरूम मध्ये कोंडणं, खायला गोमूत्र आणि शेण। औरंगाबादच्या पीडित महिलेची अंगावर काटा आणणारी कहाणी तिच्या तोंडून। आज तो सारिकाचा छळ करणारा नराधम नवरा। पोलिसांनी केली आहे या हैवानाला अटक। याला कठोर शिक्षा व्हावी संपूर्ण समाजाची इच्छा। उस्मानाबाद मधल्या दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना महसूल विभागाचा दणका। सेनेच्या दुष्काळ पाहणीत मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। आणि लोकपाल विधेयकावर चर्चा करण्यासाठी कुमार विश्वास आणि संजय सिंग राळेगण सिद्धीमध्ये दाखल। अण्णा हजारेंशी केली चर्चा। पालघरच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। गावाकडच्या बातम्यांमध्ये ही बातमी आहे एका ITI बद्दलची। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड इथं असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अतिशय बिकट अवस्था झालेली। विशेष म्हणजे ज्या CNC मशीन्सवर विद्यार्थी प्रॅक्टिकल्स करून काम शिकत असतात त्या करोडो रुपये खर्च करून आणलेल्या CNC मशीन्स गेल्या 14 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचं भयानक वास्तव जे आहे ते समोर आलंय। आणि याच ट्रेडच्या संस्थेचा मागच्या वर्षाचा निकाल 0% लागल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी असलेल्या संस्थेची ही अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जातोय। आमच्या ITIत 2 मशीनी CNC बंद आहेत। फॅन वगैरे चालू नाही मिळत। सरांचे रेग्युलर लेक्चर होत नाही। टाइम येत नाही सकाळचे। पाण्याची टंचाई आहे। टॉयलेट साफ नाही। ITIमध्ये मशिनी बंद आहेत। इथे गणिताचे साम्राज्य आहे। त्याचप्रमाणे इथं जे शिक्षक आहेत हैरे सर त्यांना मुळात काही जमत नाही म्हणून निकाल इथला 0% लागतो। कारण सरांना तेवढी स्किल पाहिजे। बाहेर ITIत जाऊन तिथं काय शिकवलं ते आत्मसात केलं पाहिजे आणि इथे येऊन ते पोरांना शिकवलं पाहिजे। ते तसं सर काही करत नाही म्हणून इथे निकाल 0% लागतो। सर वेळ येतात म्हणजे 1 तास लेट येतात। वेळ येत नाही। बडतमध्ये कुठे जातात काय म्हणले ते जातात 1-1 तास बाहेर 2-2 तास थांबून राहतात बाहेरच। इथे येते बस नाही त्यांच्याकडे। दुसरं काय आणखी समस्या तिथं? त्याचप्रमाणे इथे ज्या लाईट बोर्ड आहेत ते एकदम खुले आहेत। उद्या उठून काळात शॉक लागलं तर ते जिम्मेदार कोण आहे? फॅन वगैरे काय? फॅन वगैरे सगळे बंद आहेत इथे। या संस्थेत मूलभूत सोयी तर नाहीतच पण किमान स्वच्छता असावी तर ती नाही। सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि त्याचबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी विजय राऊत। हे जे आपण घाणीचं साम्राज्य या ठिकाणी बघतोय आपल्याला असं वाटेल की हे कचरा कुंड आहे, मात्र हे कचरा कुंड नसून विक्रमगड तालुक्यातील शासकीय ITI जो आहे त्या ITIची ही जागा आहे। या ठिकाणी पूर्णतः घाणीचं साम्राज्य आहे। अशाच साम्राज्यामध्ये तिथले विद्यार्थी जे आहेत हे शिक्षण घेत आहेत, प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र खरोखर इकडे पंतप्रधान असं सांगतात की स्वच्छ भारत अभियान सुद्धा सगळीकडे स्वच्छता चालू आहे। मात्र शासकीय ITIमध्ये जर आपल्याला असं चित्र जर पाहायला मिळत असेल तर खरोखर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन साळुंकेसह विजय राऊत, IBN लोकमत, विक्रमगड। संस्थेच्या या परिस्थितीबद्दल आम्ही या संस्थेचे पर्यवेक्षक घुगे यांच्याशी बातचीत केली। विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केलाय। काही व्यवसायामध्ये पाठीमागच्या बाजूला जे भांडाराचे काही साहित्य आहे तिथे अस्वच्छता आहे, परंतु आम्ही ते आता निदर्शनास आलेलं आहे ते स्वच्छ करू वगैरे। बाकी ठिकाणी स्वच्छता आहे। आणि सर बऱ्याचशे जे नवीन सामुग्री आहे, खुर्च्या आहेत, चेअर आहेत, टेबल आहेत, ते सध्या सर पुजून गेले, धुळकात पडले, त्याच्याबद्दल याच्याबद्दल आमचं जे प्रादेशिक कार्यालय आहे जे एक्सेस साहित्य आहे त्याचं आम्ही आमच्या प्रादेशिक कार्यालयाकडे एक्सेस साहित्याच्या नोंदी केलेल्या आहेत। आता प्रादेशिक कार्यालय ते एक्सेस साहित्य बाकी ज्या संस्थांना कमतरता आहे तिकडे ते वर्ग करणार आहेत। सर सगळं ते कुजून गेले सर, सडलेलं आहे, त्याच्याबद्दल
काही साहित्य जे आहे ते निरुपयोगी झालेलं आहे, ते राईटअपसाठी बाजूला केलेलं आहे वगैरे, ते आम्ही लवकरच राईटअप करणार आहे. आणि सर असं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं येतं की सर वेळेवरती येत नाही, त्याच्यामुळे निकाल 0% लागलेला आहे, शिक्षक काय आम्हाला शिकवतात ते देखील आम्हाला कळत नाही, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, आपल्या संस्थेमध्ये टोटल 8 व्यवसाय आहे. 8 व्यवसायापैकी जवळपास 6 व्यवसायाचा निकाल 100% आहे. एका व्यवसायाचा निकाल 0% आहे, दुसऱ्या व्यवसायाचा निकाल 80% आहे. परंतु ज्या व्यवसायाचा निकाल यावेळेस 0% आहे, त्याच व्यवसायाचा इतर संस्थांमध्ये निकाल पण तशाच प्रमाणात साधारण लागलेला आहे वगैरे. यामध्ये आम्ही नक्कीच दुरुस्ती करू. त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून, जास्तीत जास्त अभ्यास करून घेऊ. त्या शिक्षकांना जास्तीत जास्त आणखी एक्स्ट्रा तास घ्यायला भाग पाडू. सर पण ते शिक्षकच वेळेवरती येत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं येतं. सर, असं अजिबात मुळीच नाही आहे. म्हणजे आम्ही कटाक्षाने आम्ही स्वतःच पर्यवेक्षी अधिकारी मी असल्यामुळे मी आहे तिथे, त्यामुळे मी स्वतःच वेळेवर होतो. त्यामुळे कुठलाही आमचा कर्मचारी सध्या तरी सर वेळेत येत नाही, वेळेच्या नंतर येत नाही सर. यानंतर बातमी नांदेड बंद. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या बेट मोगरा या गावातील नाथपंथी डवरी गोसावी या समाजातील 55 कुटुंबियांवर जात पंचायतीनं बहिष्कार घातला होता. तो बहिष्कार तब्बल 22 महिन्यांनंतर मागे घेण्यात आलाय. गोसावी समाजाच्या एका युवकाचा खून झाला होता. भावकीच्या वादातून या युवकाची हत्या झाली होती, पण बेटमोगरा गावातल्या या 55 कुटुंबांनी आरोपीला खून करण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा संशयावरून बाचेगाव जात पंचायतीनं या 55 कुटुंबियांना वाईट टाकलं होतं. बहिष्कार मागे घेण्यासाठी या कुटुंबियांकडून 5 लाखांची मागणी करण्यात आली होती. राज्यातील 845 गावांना पंचांनी आपला निर्णय कळवला होता. या 55 कुटुंबियांशी सगळे व्यवहार इतर समाजाने बंद केले होते. काहींची लग्न थांबली, जुळलेली सोयरीक तुटली, साखरपुडाही मोडला. IBN लोकमतनं राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या मदतीनं या सगळ्याचा पाठपुरावा केला आणि लोहा पोलीस ठाण्यामध्ये पंचांविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेवटी कायदेशीर कारवाईच्या भीतीने या पंचांनी या 55 कुटुंबियांवरचा बहिष्कार जो आहे तो मागे घेतला. बोलून घेतल्याच्या नंतर ते काय झालं, बाबा हे आमच्यावर आता असं काम यायला किंवा शासनाच्या आमच्यावर बीड म्हणजे हे आलेली दबाव यायला, तर हे तुझं काम आमच्या जण होत नाही. तुमच्या गावामध्ये खून झालेले, तू त्या गावचा आहे, तू काही करून घे. आणि आमचं जे गाव आहे, आमचे जे करायचं ते केलं होतं. आम्ही बहिष्कार परत घेतला. आम्ही जे कागद तुम्हाला दिला होता, जे कागद टाकला होता ते आम्ही परत घेतला. तुम्ही लग्न करा, तुम्ही जे काही तुम्हाला महाराष्ट्रात कुठे फिरायचं असेल कुठेही फिरा. हे जे लोक मोकळे झालेले आहेत आता, आणि तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. त्यांना आम्ही अनेक वेळा विनंती केल्यानंतरही आम्ही 4 दिवस FIR फाडला नाही, सोयरीक मोडल्यानंतर. पण 5व्या दिवशी आम्हाला FIR फाडणं भाग पडलं. आणि कायद्याचा हिसका बसल्यानंतर त्यांना कळलं की आपल्या कायद्याला कोणी किंमत देत नाही. जात पंचायती ह्या कालबाह्य झालेल्या आहेत. आपल्याला भारतीय संविधानाच्या विचाराप्रमाणे आपण जर चाललो तर आपल्याला जगता येईल, नाहीतर आपणच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हद्दपार होऊ, या भीतीपोटी त्यांनी हा बहिष्कार मागे घेतलेला आहे. हा बहिष्कार मागे घेत असताना त्यांची जी काही मानसिकता असेल, ती मानसिकता आम्ही या मानसिकतेचं स्वागत करतो की बा बहिष्कार ज्याही कोणत्या निर्णयामुळे त्यांनी मागे घेत असतील, तो बहिष्कार घेण्याची कृतीच ही अभिनंदनास पात्र आहे. आज मला साखरपुडा झाला, मला निर्णय तर 2 वर्ष मी पंचा सांगत होतो बाबा निर्णय वापस घ्या. त्यांनी एकच म्हणलं की बाबा भारत फिर, तुला निर्णय वापस घेत नाही. जेव्हा मी त्यांचे गुन्हे दाखल केले ते हादरले. आता कमी कमी 2000 लोकांना फोन चालू आहे, बाबा केस गुन्हे वापस घ्या, आम्ही गुन्हे वापस घ्या. कायदेशीर मार्गाने हे निर्णय मिळाला. आता माझं समाधान झालं. बातमी आता हिंगोलीतनं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात भानामती केल्याचा आरोप करत काही महिला आणि पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आली. अरुणा प्रकाश पांढरकर यांचा मुलगा भागवत हा वाकुडीच्या ओढ्याजवळ उभा असताना गावातीलच काही जणांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्याने विचारलं तर ते म्हणाले की तुझ्या आईने भानामती केल्याने आमची मुलगी नांदायला जात नाही. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर ते भागवतच्या घरापर्यंत पोहोचले आणि 12 जणांनी संगनमत करून वाद घालत तू आमच्या संगीतावर करणी भानामती का केलीस असं म्हणत फावड्याने मारहाण केली. 12 जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने माझ्या मुलाला मारलं पहिले, तर आम्ही विचारू लागलो कशाबद्दल मारलं. त्यानं घरी येऊन हाणामारीच केली. फावडे, गज, कुऱ्हाडी, काठ्या घेऊन डायरेक्ट घरी आले. म्हणतात तू आम्हाला भानामतीच करायली. 10 वर्षापासून त्रास द्यायला तो आम्हाला. आम्ही मजुरी करून खाणार माणसं,
आमच्यापाशी काय असणार? लेकरं बाळा शिक्षणाला आता आम्हाला हाणामारी करायला खूप त्रास द्यायला आम्हाला. कळमनुरी हद्दीमध्ये वाकुडी या गावी एका महिलेवरती भानामती केली म्हणून एक फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांना 12 आरोपींनी मारहाण केली, जबर मारहाण केली. त्या संदर्भाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे आणि दाखल गुन्ह्याच्या अनुसार भानामती केली किंवा इतर काही कारणं आहेत याचा तपास चालू आहे. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथं वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण इतरही गावांमध्ये काय घडामोडी घडत आहेत यावरती एक नजर टाकणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया. अगोदरच दुष्काळाने रोजगार मिळत नसल्याने खेडी ओस पडलेली आहे. त्यातच परभणी जिल्हा परिषदेच्या परिचर पदाच्या केवळ 19 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 11,000 विद्यार्थी आले होते. मात्र ही परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर फुटला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान तर झालंच आहे, शिवाय या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अखिल भारतीय युथ फेडरेशनने केला. या प्रकारानंतर आंदोलन करणाऱ्या तब्बल 3,500 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रावर पेपर येण्याआधीच सील फोडलेल्या अवस्थेत होता. जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर तरुण आले. त्यांचा दिवस बुडवून मोठा आर्थिक खर्च करून या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इकडून तिकडून करून देखील त्यांनी प्रवास खर्च तयार केला. आणि जे आपले जिल्हा निवड समितीचे पदाधिकारी आहेत यांनी हा प्रकार जे पेपर फुटीचा हा जाणीवपूर्वक केलेला आहे. याच्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. सिलेक्टेड उमेदवार आहेत ज्यांचे नावानिशी यांना हे पेपर वाटप झाले आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा पेपर फुटीचा प्रकार झाला आहे. यानंतर जाणून घेऊयात. पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्टा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आता ऊस लावणीला वेग आलाय. भुदरगड तालुक्यातही अशीच ऊस लावणी आता सुरू झालेली आहे. सगळे शेतकरी आता कामाला लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण बघतो या दृश्यांमध्ये आपल्याला कळतंय की कशा प्रकारे ही ऊस लावणी केली जाते. गाळे करून त्यात पाणी भरून ही ऊस लावणी आता सुरू झालेली आहे. दिवाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवारांमध्ये जी धांदल असते ती ऊस लावणीची असते आणि आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्याच भुदरगड तालुक्यातल्या पाचर्डे गावाच्या परिसरामध्ये आणि आपण बघतो या ठिकाणी शिवारामध्ये खरं तर ही ऊसाची लावणी चालू आहे. गाळप हंगाम यंदा सुरू झालेला आहे आणि एकीकडे ऊस तोडणी सुरू असतानाच नव्यानं ज्या ठिकाणी लावणी केली जाते ती लावणीची पद्धत आपण या ठिकाणी बघतो. याला एक डोळा पद्धत असं म्हटलं जातं आणि आपण समोर जर बघितलं तर ही ऊसाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ही एक डोळा पद्धतच अवलंबली जाते आणि ज्यांच्या शेतामध्ये ही लावणी चालू आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कुठलं बियाणं आहे आणि ही तुमची एक डोळा पद्धत आहे, आणखी कुठली पद्धत आहे, मग त्याचा फायदा काय होतो? सलग पद्धत असते पण सलग पद्धतीत बियाणे जास्त लागते. बियाण्यावरचा खर्च त्याच्यात वाढतोय आणि रोपांची संख्या आपल्याला मर्यादित ठेवता येत नाही, त्याच्यामुळे उत्पन्नात घट येते. त्याच्यामुळं आम्ही ही पद्धत एक डोळा पद्धत केलेली आहे. पण यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे. एकंदरीत काय वाटतं, एक शेतकरी आणि ऊस उत्पादक म्हणून परवडती लावणी? नाही, आता तसं हे केलं तर ऊसाचा उत्पादन खर्च, मजुरांचा खर्च, औषध पाणी, खताचा खर्च हे जर काढलं तर आता जे काही सरकारनं FRP किंवा दराचं जे काही चाललंय याच्यात शेतकऱ्याला म्हणजे परवडेल असं काहीच नाही आहे. त्यांचं FRP सुद्धा परवडण्यासारखं नाही आहे. पण आता शेतकऱ्याचं कसं झालंय, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणासाठी शेतीसाठी कर्ज काढलेले आहे. काय ही कर्ज भागायला पाहिजेत, निदान त्याचं व्याज थोडासा हप्ता जायला पाहिजे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात ही ऊसाची लावणी केली जाते आणि ऊसाची ही जी कांडे आहेत किंवा हे जे तुकडे आहेत हे जमिनीमध्ये रोवले जात आहेत आणि दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा हा ऊस जो आहे हा उगवून येणार आहे. परवडत नसताना देखील नाईलाज असतो ही ऊसाची लावण किंवा ऊसाची जी शेती आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या देखील शेतकऱ्यांना करावी लागते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, भुदरगड, कोल्हापूर. यानंतर बघूयात. भिवंडी तालुक्यातल्या दिघाशी गावाच्या हद्दीमध्ये जिवंत नवजात बाळ जमिनीत अर्धवट गाडलेलं आढळलंय. नुकताच जन्मलेला हा मुलगा आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका कुत्र्याच्या भुंकण्यानं या नवजात बाळाला जीवदान मिळालंय. दिघाशी गावातल्या बांबूच्या झुडपात जगदीश जाधव या व्यक्तीला
कुत्री भुंकण्याचा आवाज आला आणि त्याने जवळ जाऊन पाहिला असता त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जाधव यांनी लोकांना जमवलं आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या बाळाला दिघाशीमधल्या आरोग्य केंद्रात आता नेण्यात आलंय. बाळाचं वजन 2 किलो 250 ग्रॅम असून काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाल्याचं तपासात स्पष्ट झालंय. या बाळाला उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लोकपाल विधेयकाबाबत आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आपल्या हालचाली सुरू केल्यात. लोकपाल संदर्भात चर्चा करण्यासाठी अण्णा हजारे यांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी कुमार विश्वास आणि संजय सिंग हे राळेगणला दाखल झालेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. उस्मानाबादमधल्या दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना महसूल विभागाचा दणका. सेनेच्या दुष्काळ पाहणीत मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. ब्रेकनंतर बातमी उस्मानाबादमधनं. उस्मानाबादमध्ये पोलीस आणि महसूल प्रशासनाचा उरफाटा कारभार समोर आलाय. उस्मानाबादमधल्या दुष्काळ पीडित शेतकऱ्यांनाच महसूल विभागानं दणका दिलाय. शिवसेनेच्या दुष्काळ पाहणीमध्ये मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गेल्या आठवड्यात सेनेचे आमदार आणि उस्मानाबादचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. कळंब तालुक्यातल्या हवर गावात संतापलेल्या शेतकऱ्यांनी सावंतांचा ताफा अडवला. अगोदर करा नंतर पाहणी करा अशी मागणी त्यांनी केली आणि या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून महसूल विभागानं शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. यानंतर एक खास बातमी. सकाळचं कोवळं ऊन, निळाशाळ पाण्याचा जलाशय आणि अंगाला झोमणारं वारं, निसर्गाचं हे देखणं रूप हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे वातावरण एखाद्या पर्यटन स्थळावरचं आहे की नाही. कोणतं हे ठिकाण, म्हणजे तेच ठिकाण आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबद्दलच सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली की आपण प्रत्येक जण एखाद्या आकर्षक अशा ठिकाणी किंवा पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचं प्लॅन करत असतो. पण अशी काही ठिकाणं असतात जी आपल्या गावाजवळच असतात, आपल्या जवळच असतात, पण त्या ठिकाणी आपण कधी भेट देत नाही. आणि असंच ठिकाण मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातलं खरं तर हे ठिकाण आहे आणि आपण आलेलो आहोत त्याच ठिकाणी, म्हणजेच राधानगरी जे धरण आहे त्या धरणाच्या बॅकवॉटरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी. आपण जर समोर नजर टाकली तर ज्या ठिकाणापर्यंत नजर जाईल त्या ठिकाणापर्यंत खरं तर आपल्याला हा जलाशय असा दिसतोय. अथांग असा हा पसरलेला खरं तर हा जलाशय आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळे कदाचित धुक्यामध्ये त्या जलाशयाची तीव्रता आपल्याला दिसून येणार नाही. पण जवळच समोरच आपल्याला दोन ही छोटी छोटी बेटं दिसत आहेत. खरं तर राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे राधानगरी धरण बांधलं आणि त्यामुळंच कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आज राज्यातल्या अनेक भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, पण आपण बघतो हे पूर्ण हा जलाशय पाण्यानं भरलेला आहे आणि बाजूला घनदाट अशी ही झाडी दिसते. त्यामुळं सकाळच्या वेळी हा निसर्गाचा एक वेगळा नजराना आपल्याला बघायचा असेल तर पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी नक्कीच अशा धरणाच्या ठिकाणी आपल्याला भेट द्यावी लागेल. आणि ह्या बाजूला आपण जर बघितलं तर पाण्यावर एक प्रकारच्या वाफेचा असा एक थर आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे पक्ष्यांचे थवे या पाण्यासोबतच आहेत. त्यामुळे हे असे पक्ष्यांचे थवे हे अथांग असा हा जलाशय आणि ही सकाळची वेळ त्याचबरोबर धुकं याचा जर आनंद लुटायचा असेल तर नक्कीच अशा ठिकाणी आपल्याला यावं लागेल. आणि जर आपण पाण्याकडे जर नजर टाकली तर इतकं स्वच्छ हे पाणी आहे की पाण्याच्या आतल्या ज्या वनस्पती आहेत त्या देखील आपल्याला दिसत आहेत. बोचऱ्या थंडीचा अनुभव घ्यायचा असेल, सुट्टीची मजा लुटायची असेल आणि खरं तर सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी गरम गरम चहा पीत जर अशा ठिकाणी जर आपण आलो तर नक्कीच त्या सुट्टीचा किंवा त्या बोचऱ्या थंडीचा आनंद आपल्याला मनमुरादपणे लुटता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, राधानगरी, कोल्हापूर. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.